बघा याच्यामध्ये 1 2 3 4 4 मधून 3 संख्यांना 4 न भाग जातो आणि एका संख्येला भाग जात नाही. आपण ते सॉल्व्ह करू पहिले 764 बघू, याला 4 न भाग जाते का? हो, 4 1 4 उरले 3 वरचे 6 खाली 4 9 36 उरले 0 वरचे 4 खाली 4 1 4 उरला 0. याला 4 न भाग ऑलरेडी गेला आहे. याला काय करू आपण 894 डिवाइडेड बाय 4 4 2 8 उरला 0 वरचे 9 खाली 4 2 8 उरला 1 वरचे 4 खाली 4 3 12 उरले 2. याला भाग गेला नाही. आता याला बघू जाते काय 912 डिवाइडेड बाय 4 4 2 8 उरले 1 वरचा 1 खाली 4 2 8 उरले 3 वरचे 2 खाली 4 8 32 उरले 0 0. याला सुद्धा भाग गेला. आता याला बघू 236 डिवाइडेड बाय 4 4 5 20 उरले 3 वरचे 6 खाली 4 9 36 36 मधून 36 गेले उरले 0. याला सुद्धा भाग गेला. म्हणजे 4 9 764 912 आणि 236 या तीन संख्यांना भाग गेला आणि 894 ला भाग गेला नाही. म्हणजे या प्रश्नाची विसंगत संख्या कोणती आहे? मग ऑप्शन क्रमांक 2 हे काय आहे? चुकीचं आहे. या प्रश्नामध्ये 695 337 1018 आणि 1252 असे अंक दिले आहेत. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये 3 2 वेळा आलेले आहेत, याच्यात 1 2 वेळा आला आहे, याच्यात 2 2 वेळा आले आहेत. म्हणजे एकच अंक रिपीट झालाय, परंतु याच्यामध्ये कोणताही अंक रिपीट झालेला नाही. म्हणजे या प्रश्नाचं चुकीचं पद कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हा या प्रश्नाचं चुकीचं ऑप्शन आहे. करत असताना समोरचे जे 2 अंक आहेत त्याची काय करू? पहिले आपण जोडी तयार करू. 2 अधिक 4 आणि हा जो तिसऱ्या नंबरचा जो अंक आहे त्या तिसऱ्या नंबरच्या अंकाला आपण खाली पाठवू, म्हणजे भागाकार करू. समोरच्या 2 अंकांची बेरीज आणि शेवटला अंक डिवाइड मध्ये, समोरच्या 2 अंकांची बेरीज शेवटला अंक डिवाइड मध्ये, समोरच्या 2 अंकांची बेरीज आणि शेवटला अंक डिवाइड मध्ये. ठीक. आता करू. 2 आणि 4 6 होतात, खालचे 3 जसेच्या तसे. 6 आणि 8 14 होतात, खालचे 7 जसेच्या तसे. 4 आणि 8 12 होतात, खालचे 2 जसेच्या तसे. 5 आणि 7 12 होतात, खालचे 6 जसेच्या तसे. बघा याला भाग जातो 3 2 6 7 2 14 बेसक 12 आणि साइन 2 12. बघा मित्रांनो 2 2 2 आलेला आहे. फक्त हाच एक ऑप्शन असा आहे तिसरा की ज्याच्यामध्ये ज्याचं उत्तर 6 आलेलं आहे. म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. तर सरळ पहिले या तीनही संख्यांचा, जे 3 संख्या आहेत त्या सर्व संख्यांचा आपण काय करू? गुणाकार करू. 3 गुणिले 8 गुणिले 2, इथं 2 गुणिले 6 गुणिले 4, 4 गुणिले 4 गुणिले 3 आणि इकडे आहे 8 गुणिले 3 गुणिले 1. ठीक आहे. गुणाकार करू. 3 8 24 24 दोन्ही 48 बेसक 12 12 चूक 48 4 चूक 16 16 त्रिक 48 8 त्रिक 24 आणि 24 एक 24. याच्यामध्ये 1 2 आणि 3 या तीनही प्रश्नांचं उत्तर 48 येते आणि चौथ्या नंबरचा ऑप्शन 24 येते. म्हणजे हा पद काय आहे? चुकीचा आहे. पाचवा प्रश्न बघतो आहे आपण. 1 आणि 6 या दोघांची बेरीज 7 येते. 9 अधिक 2 या दोघांची बेरीज 11 येते. 7 अधिक 2 या दोघांची बेरीज 9 येते आणि 9 अधिक 8 या दोघांची बेरीज येते 17. आता बघा 7 11 आणि 17 या तीनही संख्या मूळ आहेत आणि 9 ही संख्या विषम आहे, कारण की याला 3 न भाग जातो, बाकी त्यांना भाग जात नाही, म्हणून त्या मूळ आहेत. म्हणून या प्रश्नाचं चुकीचं पद कोणतं आहे? तर 3 नंबर. 6वा प्रश्न बघतोय आपण. 105 147 189 या तीनही संख्या 21 च्या पाड्यात येतात. 21 5 105, 21 7 147, 21 9 2 189, परंतु ही संख्या 21 च्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणून हा ऑप्शन काय आहे? चुकीचा. प्रश्न क्रमांक 7वा बघतोय आपण. एक संख्या इकडे आहे, एक संख्या तिकडे आहे. जर आपण इकडल्या संख्येमधून इकडली संख्या मायनस केली तर उत्तर भेटतं 5. इकडल्या संख्येमधून इकडली संख्या मायनस केली तर उत्तर भेटते 3. इकडल्या संख्येमधून इकडली संख्या मायनस केली तर उत्तर भेटते 5. इकडल्या संख्येतून इकडली संख्या मायनस केली तर उत्तर भेटते 5. 1 2 आणि 3 या 3 प्रश्नाचं उत्तर 5 भेटते, परंतु हाच एक असा ऑप्शन आहे की ज्याचं उत्तर आपल्याला 3 भेटते. हा वेगळा पद आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8 आपण बघतोय. 18 12 3 आणि 2 याच्या रेशोमध्ये याला भागावं लागतं.
3 सक 18 आणि बेसक 12, 3 सक 18 आणि बेसक 12. त्याचप्रमाणे 3 2च्या रेशोने यांना भागू, 3 8 24 आणि बे 8 16 झालं. याला भागू 3 2च्या रेशोमध्ये यांना भागू की 3 2 6 आणि बे 2 4, 3 2च्या रेशोमध्ये यांना भागू 12 त्रिक 36 आणि 9 2 18. आता बघा इथं 3 2 या संख्येला 3/2 यानं जर भागलं असतं, इथं दोन संख्या कॉमन मिळतात, इथं पण दोन संख्या कॉमन मिळते, इथं पण दोन संख्या एकसारखे मिळतात. हीच एक असं पद आहे जिथे दोन्ही अंक काय भेटतात, वेगवेगळे भेटतात. म्हणजे हा ऑप्शन काय आहे, या सर्वांपेक्षा वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 9 आपण बघतोय. 6 आणि 8 मध्ये 2 चा फरक आहे, 4 आणि 7 मध्ये 3 चा फरक आहे. 4 आणि 6 मध्ये 2 चा फरक, 2 आणि 4 मध्ये 2 चा फरक, 1 आणि 3 मध्ये 2 चा फरक, 4 आणि 6 मध्ये 2 चा फरक, 7 आणि 9 मध्ये 2 चा फरक आणि 5 आणि 7 मध्ये 2 चा फरक. इथं इथं आणि इथं या तीनही ठिकाणी 2 2 चा फरक आहे. इथं 2 चा आणि इथं 3 चा, दोन्ही ठिकाणी वेगवेगळा फरक आहे. म्हणजे ही संख्या या सर्वांपेक्षा काय आहे, वेगळी आहे. म्हणजे हा पद काय आहे, वेगळा. प्रश्न क्रमांक 10 आपण बघतोय. बघा समोरची जी संख्या आहे, 2 अंक, हे 2 हे 2 हे 2. बघा 4च्या पाड्यामध्ये 32 येतात, 4 8 32. 9च्या पाड्यामध्ये 72 येतात, 9 8 72. 7च्या पाड्यामध्ये 56 येतात, 7 8 56. परंतु 6 न समजा आपण 8 न गुणलं तर 6 8 48 होतात, परंतु इथं 40 आहेत. हा पद काय आहे, या सर्वांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे हा पद काय आहे, चुकलेला. प्रश्न क्रमांक 11 आपण बघतोय. बघा 39 ही संख्या 13च्या पाड्यात येतात, 13 त्रिक 39. 27 ही संख्या 9च्या पाड्यात येते, 9 त्रिक 27. 69 ही संख्या 23च्या पाड्यात येते, 23 त्रिक 69. परंतु 53 ही संख्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही. ही मूळ संख्या आहेत, बाकी सर्व विषम संख्या आहेत. म्हणजे हा पद, ही संख्या दुसऱ्यांपेक्षा वेगळी आहे, म्हणजे चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 12 आपण बघतोय. 3 आणि 7च्या रेशोमध्ये ही संख्या आपल्याला बघायच्या आहे. बघा 3 7 या संख्येमध्ये जर बघितलं तर 3च्या पाड्यामध्ये 24 येतात, 3 8 24. 7च्या पाड्यामध्ये 56 येतात, 7 8 56. त्याप्रमाणे 3 7च्या रेशोमध्ये जर बघितलं तर 3च्या पाड्यामध्ये 9 येतात, 3 त्रिक 9 आणि 7च्या पाड्यामध्ये 21 येतात, 7 त्रिक 21. त्याचप्रमाणे 3 आणि 7च्या रेशोमध्ये जर आपण बघितलं तर 12 त्रिक 36 आणि 12 7 84 येते, बरोबर आहे. आणि 3 7च्या रेशोमध्ये जर आपण या संख्यांना बघितलं तर 3च्या पाड्यामध्ये 16 येत नाही. म्हणजे याच्यामधलं चुकीचा जो पद आहे, तो पद कोणता आहे, नेमकं 4 नंबरचा ऑप्शन काय आहे, चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 13 आपण बघतोय. बघा 2 आणि 1 या दोघांची जर बेरीज केली तर 3 मिळते. 1 अधिक 5 या दोघांची बेरीज केली तर 6 मिळतात. 2 अधिक 7 या दोघांची बेरीज केली तर 9 मिळते. आणि 3 जसेच्या तसे. बघा याच्यामधून 3 6 9 आणि 3 या संख्येमधून फक्त 3च एक अशी संख्या आहे की जी वर्ग संख्या आहे, 3चा वर्ग न होतो. बाकी सर्व संख्या वर्ग संख्या नाही आहे. म्हणजे हा पद सर्वांपेक्षा वेगळा आहे, म्हणून हा पद वेगळा. प्रश्न क्रमांक 14 आपण बघतोय. 24 आहे. समजा याला आपण 5चा वर्ग वजा 1 केलं तर 5चा वर्ग 25 वजा 1, 25 मधून 1 गेले, उत्तर आलं 24. 80 आहे. समजा 9चा वर्ग वजा 1 केलं तर 9चा वर्ग 81 वजा 1, 81 मधून 1 गेला, उरले 80, 80 भेटले. त्याचप्रमाणे 1चा वर्ग 1 असा केला तर 1चा वर्ग 1 वजा 1, 1 मधून 1 गेला, 0 मिळतो. 5 आहे. समजा आपण समजा 2चा वर्ग वजा 1 केला तर 2चा वर्ग 4 होतो, वजा 1, 4 मधून 1 गेला, 3 आले पाहिजे, परंतु इथं त्यांनी 5 दिला आहे, म्हणून हा पद काय आहे, वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 15 आपण बघतोय. बघा 130 आहे. समजा तर आपण 5चा घन अधिक 5 जर केलं तर आपल्याला हे उत्तर मिळते. 5चा घन 125 अधिक 5, 125 मध्ये 5 मिळवले तर उत्तर मिळतो आपल्याला 130.
10 आहे समजा, तर 2 चा घन अधिक 2 केलं, 2 चा घन 8 अधिक 2, उत्तर येते 10, मिळालं 10. त्याचप्रमाणे 3 चा घन अधिक 3 केलं, तर 3 चा घन 27 अधिक 3 जसं येतं तसं 27 आणि 3 30 होतात, मिळाले 30. फक्त हीच एक अशी संख्या आहे की 10 चा वर्ग अधिक 10 केलं, तर 10 चा वर्ग 100 अधिक 10 हे आपल्याला 110 मिळते. इथं इथं आणि इथं या तीनही ठिकाणी आपण क्यूब केला आहे, इथं वर्ग करावा लागते, म्हणून हा पद या दुसऱ्यांपेक्षा काय आहे, वेगळा आहे.